रेती वाहतुकीत भीषण अपघात, चालक ट्रकमध्ये अडकला. शेख सईद यांचा आरोप, प्रशासनाच्या पाठराखणीमुळे अवैध रेती वाहतूक बुकाळले. अवैध रेती वाहतुकीमुळे पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. अल्पसंख्याक बिछडा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद यांनी दिलेल्या माहितीनुसार एक कंटेनर ट्रक व रेतीने भरलेला टिप्पर रॉंग साईडने येत असताना त्याचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की ट्रकचा चालक गाडीच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेख सईद यांनी तात्काळ आरडाओरडा करून परिसरातील लोकांना मदतीसाठी बोलवले. त्यांनी रेती वाहतूक करणाऱ्या काही जणांना जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. मात्र मदत करण्याऐवजी काही जण मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत असताना त्यांचा मोबाईलही हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. शेख सईद यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की नांदुरा, जळगाव जामोद आणि मलकापूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून संबंधित तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. पूर्णा नदीपात्रातून दिवसरात्र रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर अशा दुर्घटना टाळता आल्या असत्या. अवैध रेती वाहतुकीवर तातडीने बंदी घालून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान या अपघाताची अधिकृत नोंद व तपास सुरू असल्याची माहिती मिळत असून जखमी चालकाची प्रकृती कशी आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अवैध रेती वाहतूक थांबवण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शेख सईद, अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. काल मी नांदुऱ्याहून मलकापूरला जाताना एक ट्रक उलटी दिशा येताना टिप्पर रेतीचा व ते ट्रक ट्रॉलीला धडक मारली आणि त्याच्यात एक ड्रायव्हर तसंच दबेल राहिला. तरी पण हे लोकांना स्वतःचा ट्रॅक्टर टिप्पर तटून काढून निघायची तयारीमध्ये होते, परंतु ते माणसाला काढायसाठी प्रयत्न केले नाही. तरी मी त्याचा व्हिडिओ बनवून राहिलो. मला व्हिडिओ बनवण्यासाठी त्याने अडचण आणली आणि ते ट्रकले कोणत्याच प्रकारचा नंबर नाही होता. तसंच मी नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यायले विनंती करतो की ते ट्रक मालक आणि चालक याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि आपली नांदुऱ्याची पोलीस टीमची लोकांना सराहना करायला पाहिजे, कारण जेणेकरून जे लोकांना अन्याय केला त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.